पुण्याच्या मंचरमध्ये अखिल भारतीय किसान सभेचं बेमुदत उपोषण सुरू आहे। हिरडा पिकाच्या नुकसानाच्या भरपाईसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। पुण्याच्या मंचरमध्ये अखिल भारतीय किसान सभेचं सुरू असलेलं हे उपोषण हिरडा पिकाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी बेमुदत उपोषणाची तिथं तुम्ही हात आकडता घेताय, त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा देत आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर इथं उपस्थित आहोत। पंचनामे ज्या पद्धतीने झाले तसेच पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे यासाठी आम्ही या मागणींबरोबर या शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या पाठीशी त्यांच्याबरोबर आहोत। ह्या आंदोलकांच्या बाजूने मी खंबीरपणे त्यांची बाजू घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि शासनाला सुद्धा अवगत करून लवकरात लवकर त्यांची भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल। बातमी अमरावतीमधनं। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळालं। नांदगाव पेठ टोल नाक्यावरती शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलाय। कापसासह सोयाबीनला भाव देण्याची मागणी अमरावतीमध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्यासाठी करण्यात आलेला हा रास्ता रोको आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या दरम्यान करण्यात आली। आंदोलनामुळे वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला होता। पोलिसांनी शेतकऱ्यांना यानंतर ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो जोरदार सरकार विरोधी घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे आणि शेतकरी जे आहेत ते आता रस्त्यावर बसलेले आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या? सरकारमध्ये सोयाबीन आणि कापसाला जे भाव दिले जाते त्या भावाची अतिशय म्हणजे तुटपुंजी भाव शेतकऱ्यांना दिला जाते। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान शेतकऱ्यांना 10,000 रुपये कापसाला भाव आणि सोयाबीनला किमान 6-7 हजार रुपये भाव दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये 12,000 रुपये कापसाला भाव होता। या सरकारमध्ये त्या कापसाला 6 आणि 7 हजार रुपये भाव आहे। खऱ्या अर्थानं हे शेतकऱ्यांचं मरण आहे। सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे। शेतकऱ्याला तुमच्याकडून देणं होते एवढे तुम्ही भाव जे एकदम खाली आणून राहिले, हे भाव सर्वांना सहमतीनं सर्वांना भाव वाढवा आणि सर्व कास्तकार सुखी करा। आमचं एवढं कळकळीची मागणी आहे सरकारले, सर्व आमचा कास्तकार सुखी झाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सागरसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।